चला तर आपल्याकडे असलेला हा महत्त्वाचा खजिना म्हणजे कडुलिंब. पावसाच्या पूर्वी हे झाड छाटणी करायसाठी बघा कटिंग करण्यासाठी आले होते. तेव्हा हे फांद्या सर्व तोडून टाकल्या आणि मला तर वाटलं मला खजिनाच मिळाला. मुलांना वगैरे सर्वांना म्हटलं आत घ्या हे सर्व. एवढ्या जाड्या फांद्याने एवढं होतं तर मला तर असं वाटत होतं की माझ्याच सोडा पण शेजारच्याच्या घरचेसुद्धा घेऊया. पण पहिले हेच काम इतकं मोठं होतं ना, सर्व फांद्या मी कट केल्या, ते सर्व भरल्या. कारण इतकं उपयुक्त असते ना याचं पान, फूल, फळ किंवा काडी हे सर्वच खूप उपयोगाला येत असते बागकामामध्ये. खूप छान आपल्याला निसर्गाने दिलेली देण आहे हे कडुलिंब. बघा मागच्या वर्षीची कडुलिंबाची काडी अजूनही तशीच राहिलेली आहे, जाड होती तर. कडुलिंबाचे जे भरपूर पोषक तत्व असते, पोटॅशियम असते, नायट्रोजन, फॉस्फरस यासारखे महत्त्वाचे गुणधर्म याच्यामध्ये असल्यामुळे आहे ना, हे खत म्हणून तर काम करते, याच्यासोबत हे कीटनाशक म्हणून सुद्धा काम करते. आता मी आहे ना इतका याचा उपयोग करणार आहे, ग्रो बॅग भरणार आहे. कारण मला ग्रो बॅग भरायला आता माझ्याकडचे पानं वगैरे सुकलेले होते आणि अचानक मिळालं. शेजारच्या घरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी बघायला गेली, पण त्यांनी कुठेतरी नेऊन टाकलेलं होतं. नाहीतर पहिले ते म्हणे तुम्हाला पाहिजे का, पण तेव्हा माझ्याकडे भरपूर होतं हे. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी घेईल, पण तोपर्यंत त्यांनी टाकून दिलेलं होतं. पण माझं मात्र एक पान पण बाहेर गेलं नाही. उलट मला कमी पडते हे सर्व. आजकाल कचरा जो म्हणतो ना आपण, कचऱ्याचं नियोजन करणं ते इतकं छान झालेलं आहे ना, सोपं काम झालं आहे माझ्यासाठी आणि ते कमी पडते. बघा असे पोतेच्या पोते भरून मी आणले आणि काही ग्रो बॅग भरल्या. एक तर मी नीम खालीच्या जागी आपण याचे पानं उपयोग करू शकतो. ते एक कट्ट तसंच ठेवणार आहे. जेव्हा आपण माती बनवतो तेव्हा मुठभर ते पानं टाकत जाईल. ह्या काड्या ज्या राहते जाड, ह्या काड्यासुद्धा खूप उपयोगाला येते. कारण कडुलिंब हा असा याच्यात इतके गुणधर्म आहे ना बागेसाठी, तर आपण सांगूसुद्धा शकत नाही. या पानांचंसुद्धा आपण लिक्विड करून झाडांवर शिंपडू शकतो. असे माझे बघा जितके आणले तेवढे संपेल, पण मला वाटतं 1-2 राहिले तर चांगलंच राहील. कट्टे भरून परत उपयोगाला येतील. आणि मी काय केलं, ज्या कुंड्या खाली झालेल्या आहे बघा याच्यातली माती, जे आपण वेस्ट भरतो ना त्याच्यात असा उपयोग होतो. आणि आता परत ह्या काड्यासुद्धा बघा, ह्या काड्या आपण धान्यामध्ये जर टाकल्या ना कडुलिंबाच्या, याला कीड लागत नाही. मी बघा एक कुंडीमध्ये सुद्धा खोचून ठेवू राहिली. याच्यामुळे सुद्धा आपल्या झाडापासून कीड लांब राहील. आणि असा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग आपण कडुलिंबाचा करत असतो. आणि आज मला म्हणून असं वाटत होतं की मला खजिना मिळाला. कारण हे मी 2-2, 4-4 पानं तोडायला आहे ना, माझा हात पुरत नव्हता. खूप मोठं झाड अंगणात झालेलं आहे आणि हळूहळू त्याच्यात मलाही उपयोग होते आणि पक्षी भरपूर येतात त्या झाडांवर. अशा पद्धतीने झाडं लावले ना तर आपल्यासोबत दुसऱ्यांनासुद्धा उपयोग होत असते आणि त्याची सावली तर मिळते. खूप गाड्या लावायला लोकांना झाडं पाहिजे असते, पण झाड लावायला मात्र अंगणात कोणाला आवडत नाही. कारण कचरा होते किंवा बऱ्याच गोष्टी हे असेल कदाचित. पण बागकामाची आवड ज्यांना आहे ना त्यांना माहीत आहे झाडाचं महत्त्व किती जास्त आहे. तर बघा आता सर्व कुंड्यासुद्धा मी या पद्धतीने भरत आहे. हे खूप खाली दबणार आहे काही दिवसानं, पण तोपर्यंत आपल्या कुंड्या अर्ध्या तरी भरतील ना. आणि त्याच्यावर जर तुम्ही माती ठेवाल तर ते खतामध्ये रूपांतर व्हायला खूप लवकर मदत होईल. मातीने टाकली तर वेळ लागेल थोडा तुम्हाला खतात रूपांतर व्हायला. बघा असं दाबून थोडंसं साईडला करते. आणि मला खूप जास्त आनंद झाला होता. मागच्या वर्षी कटिंग करायला आली होती झाडाची, पण मी म्हटलं यावर्षी अजून आले नाही. बघा आता हे जास्वंदाचं झाड लावलं टोपल्यामध्ये. साईडलासुद्धा मी पानं एकदम साईडला दाबते. कारण आपण जेव्हा हे याच्यामध्ये लगेच झाड तुम्ही लावू नका. कारण याच्यात एक वाफ तयार होते गरम. आणि या महिन्यात जूनमध्ये भरपूर गरमी आहे. अजूनही पाऊस नाही. पावसाची वाट पाहू थकलो आहे. पाऊस आला तर मग मात्र थंडावा थोडा निर्माण होणार, तर प्रॉब्लेम होणार नाही. पण आता गरमीमुळे डायरेक्ट झाड न लावता कुंड्या भरत आहे मी. आणि त्याच्यासोबत हा पक्षी आहे ना, आज इकडे तिकडे इतका फिरत होता. तसा तर हा माझ्या लांब लांब राहते, पण आज खूपच जवळ खालच्या अंगणातसुद्धा काय बघत होतं ते मला कळत नव्हतं. कदाचित पिल्लांना किडे वगैरे शोधत असेल. आणि बघा इतके माझं हे काम सुरू होतं ना, सगळ्या फांद्या तोडल्या, कट्टे भरले आणि मग ते वर नेण्याचं काम होतं. यावेळेस मुलालासुद्धा सोबत घेतलं. आणि आता बघा एक फांदी या झाडालासुद्धा वेलाला लावणार आहे. म्हणजे ज्या जाड काड्या आहे ना त्याचासुद्धा उपयोग असा होऊ शकतो. आणि कडुलिंबाबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे. त्याच्यामुळं हा खजिना आपल्या इकडे असते, तो भेटला तर नक्कीच सांभाळून आपण ठेवायला पाहिजे. आणि बघा अशा पद्धतीने मोठ्या ग्रो बॅग भरणं झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.